दगडाला पाजर फुटल, पण आयोगाला आणि सरकारला पाजर फुटत नाही. अरे ही मुलं गोरगरिबाची मुलं आहेत, त्यांचा आवाज कुठं जाऊ शकत नाही असं तुम्हाला वाटत असेल. या महाराष्ट्राचा अभ्यास यांनी केलाय, या महाराष्ट्राचं संविधान यांनी केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे विद्यार्थी आहे, संविधान मानणारे विद्यार्थी आहे. यांना सर्व कळतं कुठं काय आहे. अरे 464 कलम पाठ आहेत आमच्या मुलांची. सुशिक्षित वर्ग आहे, हा बुद्धिजीवी वर्ग आहे. या महाराष्ट्रात एवढा स्टडी आणि एवढं ज्ञान असणारी ही मुलं या ठिकाणी उभा आहेत आणि या मुलांच्या आम्ही पाठीमागं ठामपणे उभा राहणार आहे. काही अडचणी येऊ द्या, काही होऊ द्या, आम्ही इथून हलत नाही. कारण 4 आंदोलनामध्ये सर्वजण प्रत्येक बाजूला गेला, पण ह्यामध्ये बराडला कोण? या पुण्याच्या लायब्ररीमध्ये बेंचवर 18 तास अभ्यास करणारा माझा भाऊ, माझी बहीण. यामध्ये बराडला कोण? अरे गडचिरोली पासून मुंबई पर्यंत आणि कोल्हापूर पासून जळगाव पर्यंत करणाऱ्या या महाराष्ट्रातील खेड्या गावातील गोरगरिबाचा पोरगा माझा भाऊ त्या ठिकाणी घरी बसून अभ्यास करतोय. आम्हाला फोन करतोय, भाऊ हे नोटिफिकेशन कधी येईल, आपली मागणी कधी मान्य होईल. अरे आम्हालाच कळलं नाही, आम्ही आंदोलन करतोय, आम्ही थांबलो, पुढं काय झालं, मिटिंग झाल्या का, काय झालं हे आम्हालाच कळलं नाही. म्हणून आम्ही आज थोडंसं शहाणं झालोय. अरे म्हणलं आता नोटिफिकेशन निघाल्याशिवाय मागं राहायचं नाही. राजकारणाच्या बाजूला राहील, पण त्या गोरगरिबाच्या मुलासाठी न्याय देण्यासाठी आपण नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत हे आपले भाऊ आहेत, ह्यांच्याबरोबर आपण ठामपणे उभं राहायचं. त्यांनी जीवाची पर्वा केली नाही, अरे आम्ही त्यांच्या मागं ठामपणे उभं राहील. आम्ही पण जीवाची पर्वा करणार नाही. रात्र वैरायची असेल तरी आम्ही भिणार नाही. उद्या दिवस उजळणार आहे आणि तो दिवस आपला असणार आहे. थोडीशी कळ आपल्याला काढावी लागणार आहे, कारण प्रत्येक वेळेस आपण एका दिवसात न्याय मिळेल असं वाटायचं म्हणून आपण आंदोलन लायचो. पण आता 1 दिवस जाईल, 2 दिवस जाईल, पण आता 2 दिवस गेलेलेच चांगलं होईल. कारण परत आंदोलनाची वेळ यायला नको. रात्र आपण जागून काढले आहेत, त्यामुळे आपण आता मागं हटायचं नाही. किती आले संकटे, किती आले, काहीतरी हटायचं नाही. आपण त्या MPSCच्या अभ्यासाला हटलो नाही. हे तर काय आपल्याला बसायचं आहे, रोज 18 तास बसतो. हे बसणं काय आपल्याला नवीन नाही, कारण बेंचवरती 18 तास बसायचं जोक नाही. सकाळी 7 पासून संध्याकाळी 11 पर्यंत जेवण, मेस, झोप, अभ्यास हे सर्व आपलं शेड्यूल आहे. पण या ठिकाणी बसून आता आपली मागणी मान्य करायची. अरे आपण छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, सावित्रीमाता फुले या सर्वांचा आपण अभ्यास केलाय. छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श असणारी ही या महाराष्ट्रातील